अजित पवारांच्या प्लेन क्रॅशमध्ये झालेल्या मृत्यूला आता 1 महिना होऊन गेलाय, पण त्या क्रॅश मागचं खरं कारण काय ते अजून पुढे आलेलं नाहीये. सरकार म्हणते आम्ही चौकशी करतोय आणि विरोधक म्हणतात की ह्याच्यात घातपातीचं शक्यता असू शकते. या सगळ्या सिनारिओमध्ये रोहित पवार मात्र चमकलेले आहेत. त्यांनी हा मुद्दा लावून धरलाय आणि त्याच्यामुळे असं दिसतंय की कुठेतरी सरकारवर थोडाफार दबाव पडलाय आणि त्यांना लवकरात लवकर ही चौकशी संपवावी लागेल. आता तुम्ही म्हणाल की घातपात कसा झाला असेल, कारण शरद पवारांनी पहिल्याच दिवशी येऊन सांगितले की हा निव्वळ अपघात आहे म्हणून. हे खरं आहे की शरद पवारांनी सांगितले की हा अपघात आहे, पण त्यानंतर रोहित पवारांनी ज्या प्रकारे काही पुरावे दिले, ज्या प्रकारे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि हा मुद्दा लावून धरला की याच्यात घातपात असण्याची शक्यता आहे. मी काय म्हणतो हे नीट ऐका, यात घातपात असण्याची शक्यता आहे. याच्यामुळे रोहित पवार खूप लाईमलाईटमध्ये आलेले आहेत आणि याच्यामुळे त्यांना कुठेतरी एक पॉलिटिकल स्पेस मिळालेला आहे, ज्याचा त्यांना भविष्यात जाऊन फायदा होईल. आपल्याला माहिती आहे की अजित पवार खूप मोठे नेते होते. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांची कमान सांभाळलेली आहे, त्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. पण अजित पवारांची रिप्लेसमेंट सुनेत्रा पवार आहेत असं सध्या दिसत नाहीये. त्या सरकारमध्ये बसल्यात हेही खरं आहे, पण त्यांना तेवढा राजकीय अनुभव नाहीये. त्यांच्यापेक्षा जास्त अनुभव कुठेतरी रोहित पवारांना आहे आणि रोहित पवार यंग आहेत, त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. भविष्यात ते एक मोठा नेता म्हणून उभरू शकतात आणि त्यासाठी तो जो स्पेस त्यांना आता मिळालेला आहे अजित पवारांच्या मृत्यूनंतर, तो जर त्यांना घ्यायचा असेल किंवा अजित पवारांची लेगसी त्यांना पुढे चालवायची असेल तर ते आता जो मुद्दा उचलून बोलतायत त्याचा त्यांना नक्की फायदा होईल. जर या सगळ्या चौकशीतून हे निष्कर्ष निघाला की अजित पवारांचा घातपातीमुळे मृत्यू झाला, तर ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनचं, ह्या सगळा लढा चालवण्याचं श्रेय हे पूर्णपणे रोहित पवारांना मिळेल आणि रोहित पवारांना त्याचा भरपूर फायदा होईल. याच्या उलट जर असं झालं की याच्यातून असं निष्कर्ष झाला की हा निव्वळ अपघात होता, तरी देखील त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी रोहित पवारांनी जोर लावला, सरकारवर दबाव टाकला आणि लवकरात लवकर ही चौकशी संपायला लावली. याचा देखील फायदा हा रोहित पवारांनाच होईल. आपल्याला माहिती आहे की रोहित पवार त्यांचं आणि अजित पवारांचं खूप क्लोज रिलेशन होतं, त्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यात भावनिक अँगल असेलच, त्याच्याबद्दल आपण डाऊट घ्यायची गरज नाहीये. पण त्याच्या पलीकडे जाऊन पॉलिटिकली जरी आपण बघितलं तरी हे सगळं जे सिनारिओ आहे याच्यातून रोहित पवारांनी जो लढा चालू केलाय त्याच्यामुळे हे कुठेतरी लोकांच्या मनात बसले आणि तो नॅरेटिव्ह सेट होते आणि त्या नॅरेटिव्हचा त्यांना येत्या पुढच्या इलेक्शनमध्ये म्हणा किंवा भविष्यात म्हणा त्यांना त्याचा सरळ फायदा होईल जर त्यांनी हा मुद्दा लावून धरला तर. आता काय होतं, खरोखर हा घातपात होता का ऍक्सिडेंट होता हे आपल्याला माहित नाही, हे चौकशी अंतीच कळेल. पण त्याच्यानंतर जो पॉलिटिकल सिनारिओ बदलेल, दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर त्यात रोहित पवारांना चांगली संधी मिळू शकते, त्यांना चांगलं पद मिळू शकतं आणि असं झालं तर त्याच्यामुळे त्यांच्या राजकीय जीवनाला एक नवीन वळण मिळू शकतं. तुम्हाला काय वाटतं, अजित पवारांचा जो मृत्यू होता तो घातपात होता का तो एक निव्वळ ऍक्सिडेंट होता? याच्याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की सांगा.